दिवंगत नेते अजितदादांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्ह्याच्या वतीने युवक युवतींसाठी सांगलीत रोजगार मेळाव्यातून 1,500पैकी 1,300 जणांची नोकरीसाठी निवड करण्यात आली आहे. 83 कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला. तरुणांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्याला सांगली, कोल्हापूरसह विविध तालुक्यातून हजारो तरुण तरुणींनी सहभाग घेतलाय. मेळाव्याचं उद्घाटन आमदार इद्रिस नाईकवाडी, जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, गटनेते मेनुद्दीन बागवान, कार्याध्यक्ष जमील बागवान, प्रदीप कदम, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक आझम काझी, नगरसेवक करण जामदार, नगरसेविका प्रार्थना शिंदे, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, रोजगार व स्वयंरोजगारचे जिल्हाध्यक्ष प्रशांत माने यांच्या उपस्थितीत झाले. या रोजगार मेळाव्यात IT, सॉफ्टवेअर, कन्स्ट्रक्शन, हॉस्पिटॅलिटी, हाऊसकीपिंगसह ब्ल्यू कॉलर आणि व्हाईट कॉलर क्षेत्रातील तब्बल 83 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींमार्फत उमेदवारांच्या मुलाखती घेऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 3,500 पेक्षा जास्त युवक आणि युवतींनी केलं होतं. त्यानंतर 1,500 पेक्षा जास्त मुलांचे स्पॉट नोंदणी झाली. त्यामध्ये तब्बल 1,300 पेक्षा जास्त उमेदवारांना विविध कंपन्यांनी नोकरीसाठी निवड केली आहे. तरुणांना शिक्षणासोबतच रोजगाराची संधी देऊन त्यांना स्वावलंबी बनवणं हेच दिवंगत अजितदादांचं स्वप्न होतं. त्यांचं हे स्वप्न पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून रोजगाराभिमुख उपक्रम सातत्याने राबवले जातील असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. ॲडव्होकेट अमित शिंदे, डॉक्टर कैलास पाटील, डॉक्टर सुनीता पाटील यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. या मेळाव्याचं संयोजन उडान जॉब्सच्या संचालिका नेहा खापरे, विकास जाधव, उदय पाटील, सरफराज कच्छी, तौहीद शेख, जयंत जाधव, संजय देशपांडे, मोहसिन शेख, प्रशांत आगवेकर, सद्दाम खाटिक, अझीम पठाण, ज्ञानेश पाटील यांनी केले. अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं, त्याचबरोबर रोजगार आणि स्वयंरोजगार या विभागाच्या वतीनं प्रशांत माने जे आमचे अध्यक्ष आहेत, यांनी आज या ठिकाणी रोजगार मेळावा भरवलेला होता. इतका उत्तम आणि प्रचंड प्रतिसाद या कॅम्पला मिळालेला आहे. जवळजवळ 3,500 तरुणांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि आज 1,500 तरुणांनी स्पॉट रजिस्ट्रेशन केलेलं आहे. जवळजवळ 5,000च्या दरम्यान आज मुलांनी इथं इंटरव्ह्यू दिला. त्याच्यातले 1,300 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जो रोजगार मेळावा घेतला, त्या रोजगार मेळाव्यामध्ये आज या ठिकाणी 1,300 तरुणांना नोकऱ्या लागलेल्या आहेत. मग ते अगदी पहिली दुसरी शिकलेल्यापासून ते BTech आणि MTech BE पर्यंत सगळ्या प्रकारचे विद्यार्थी इथं आज इंटरव्ह्यूसाठी आलेले होते. मला खूप समाधान आहे की आजच्या तरुणाला रोजगाराच्या संधी नाहीत. एका बाजूला असं बोललं जातं, परंतु त्याचबरोबर जवळजवळ 83 कंपन्या या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्या 83 कंपन्यांनी 1,300 विद्यार्थी आज आपल्या सांगलीमधून सिलेक्ट केलेले आहेत. अजितदादांच्या विचारानं हा पक्ष चाललेला आहे. तरुणांना बरोबर घ्या, तरुणांना रोजगाराची संधी द्या, पक्षात तरुणांना संधी द्या, हा नेहमी संदेश दादांचा असायचा. आणि आज प्रशांत माने, उदय पाटील, आगवेकर साहेब, देशपांडे साहेब ह्या सगळ्यांनीच एकत्र येऊन आज दादांच्या विचाराप्रमाणे या ठिकाणी 1,300 युवकांना फार मोठी संधी मिळवून दिलेली आहे. अशाच पद्धतीनं यापुढंसुद्धा समाजातल्या वेगवेगळ्या घटकासाठी, आता यापुढं महिलांच्यासाठी म्हणूनसुद्धा काही आपण कार्यक्रम घेणार आहोत. त्यांना घर बसल्या रोजगार मिळाला पाहिजे किंवा त्यांना काही संधी निर्माण करून दिल्या पाहिजेत, त्यांना काही फायनान्स निर्माण करून दिलेले पाहिजेत. अशा पद्धतीनं आपण काम करणार आहोत. मला अतिशय आनंद आहे की आमच्या या सगळ्या टीमनी गेल्या 10-12 दिवस राबून अतिशय चांगलं काम केलं आणि त्यातले त्यात चंपाबेन कॉलेज जे SNDTचं कॉलेज आहे, त्या सर्वांनीसुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं, जागा दिली, पाहिजे ते सगळं इथं व्यवस्था करून दिली. मी त्यांच्याही पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि परत एकदा या ठिकाणी गेल्या 10-12 दिवस
जे सगळ्यांनी एकत्र येऊन पक्षासाठी हे काम केलेलं आहे, मी त्यांचंही अभिनंदन करतो.